आणि असं पाणी पडतं एवढं छान व्ह्यू आहे ना. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण एक नवीन ब्लॉग शूट करणार आहे, कारण की मी परत चालली आहे फिरायला त्याच लोकांसोबत ज्या लोकांसोबत मी लास्ट टाइम गेले होते. सो जागा पण खूप इंटरेस्टिंग आहे आणि ह्यावेळेस स्टे पण आहे, तो खूप मजा येणार आहे. रेडी झाली आहे. सो आता मी त्यांचा वेट करते, रेडी होऊन बसली आहे. ते आले की मग मी जाणार आहे. खूप इंटरेस्टिंग ब्लॉग असेल तर नक्की पहा. अँड लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा जर तुम्हाला आवडलं असेल. आणि काही कॉमेंट असेल तर कॉमेंट पण करा. गाईस, दरवेळेसारखं हे लोक आज ह्या वेळेस पण माझ्या घराचा रस्ता विसरलेत आणि यांच्या नादामध्ये, यांच्या घाईघाईमध्ये मी माझे रिंग्स कुठेतरी ठेवलेत आणि मला आता ते सापडत नाही आहे कुठे ठेवलेत. पण आता आय डोंट नो, जर ते हरवले तर खतम. खूप छान होते, खूप माझे फेवरेट्स होते. सो आय डोंट नो तर हे लोक कुठे थांबलेत वगैरे. हे ना यांचं दरवेळेस आलाय तू माझ्या घरी. तुमच्या घाईगडबडीमध्ये मी रिंग कुठेतरी काढून ठेवून दिली, आता मला सापडत नाहीये. नकलीच होती, बट वॉट एव्हर इट इज, इट वॉज नाईस. काय झालं बोला. काय करू? काहीतरी बोल. पीछे तो देखो. क्या खाया, क्या खाया तुम्हें? वडा पाव खाल्ला. कैसा लगा? कैसा? तो सासवडचा फेमस, सो कॉल्ड फेमस नका येऊ. ओके. तू हे काय लावलंय? तू बनवलंय? हे पण तू बनवलंय? त्याला आम्ही मागं टाकलं एकदा. हो. काही सेकंड स्टॉप आहे नाश्त्याचा, बिकॉज ऑफ दीज गाईज. इकडे आमचा ग्रुप बसला आहे. आम्ही नाश्ता नव्हता केला म्हणून आम्ही त्यांच्यासाठी इथे स्टॉप घेतला आहे आणि आम्ही नाश्ता करतो. गाईज ही आमची गर्ल गँग आहे आणि आमच्या आउटफिट्स आहेत. तिला तर तुम्ही ओळखता, सगळ्यांना ओळखता. आणि सृष्टी, दीप्ती, मी तर ब्लॉग केला सोडलं ते. अँड देन ऋतू. आणि हे ऋतूचं नवीन. जर कोणाला पाहिजे असेल तर प्लीज कमेंट करा. DM हर और कमेंट मी. रिच्ड फायनली. हे आमचा विलाचा बोर्ड आहे आणि आता मी जातो आणि मग तुम्हाला विलाची टूर देतो. गर्ल्स बॅग वर्सेस बॉईज बॅग. But this not my bag. Whatever it is, difference देखो रे difference. Guys, we are waiting करेंगे आमचं विलाचं क्लिनिंग. मी तुम्हाला रूम टूर. मी खूप खाली पडले. हमने वहाँ खाली फोटो निकाले थे. खाली पडून काय होणार आहे? इथं एवढी कसं करायचं? पडून पडायला कुठून पाहिजे? इथून. जर इथून खाली पडली तर मग विचार करायला पाहिजे. काळा काय येतोय? काही आमची रूम फुलच्या इथे आहे आणि इथूनच आम्हाला इथे पण आहे. तर हे बघा, बाहेरून जायचं सोडून इकडून जाते. हा पण व्ह्यू छान आहे फॉर द फोटो. ह्या पूल मधलं व्ह्यू आहे. नाईस ना. बाकीची रूम थोड्याच वेळात. एव्हरी फ्लोअरवर, सॉरी 2च फ्लोअर आहेत. एव्हरी रूमला वॉशरूम आहे. म्हणजे 7 BHK आहे तर 7 रूम्सला वॉशरूम आहे, जे की छान आहे. आणि त्यांनी मिरर पण दिलेला आहे. टीव्ही पण आहे, जो की हा वाला टीव्ही एव्हरी रूम मध्ये चालतो की नाही माहित नाही. ओके, सो गाईज हा एंट्रन्स आहे. हा फर्स्ट फ्लोअर आहे राईट. हां, येस. खाली 3 रूम्स आहेत. 4 रूम्स आहेत. येस. इथे आलं तर इकडे एक रूम आहे ही वाली आणि एव्हरी रूमला वॉशरूम आहे. तर अशी रूम आहे. आणि असं क्लोज केलं तर इथे वॉशरूम आहे, टीव्ही पण आहे आणि इकडे AC पण आहे आणि 3 विंडो आहे. विंडो मधून हा व्ह्यू दिसतो. इथे सगळे जेवण वगैरे करू शकतात. ते जेवण करू शकतो, बसू शकतो, चिल करू शकतो. आणि इकडे ह्या स्टेप्स आहेत जिथून आपण वरती आलो. आता आपण जाऊया नेक्स्ट रूममध्ये. सो ही एक रूम झाली. छान आहे, क्लीन आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. मग आता आपण ह्याचा इकडे आहे सेकंड रूम इथे. आणि ह्याला गॅलरी आहे. अशी एवढी मोठी छान असं गॅलरी आहे. सो बघा किती छान छान व्ह्यू आहे. आणि त्या व्ह्यू सोबत मी पण छान छान
आता आपण थर्ड रूम करणार आहे जी अजून थोडी इकडे आलो ही वाली रूम आहे. एक रूम आपण स्किप केली बिकॉज लोक आराम करतात म्हणून थोडंसं प्राइस मेंटेन करायला लागते ना. सो दमलेले ना आमच्या टाइमवर लोक चालू ही रूम मध्ये आलो की अगेन इथं वॉशरूम आहे ते पण क्लीन आहे. सो हे वॉशरूम आहे बेड आहे आणि इथे गॅलरी. या रूमचा व्ह्यू बघा. आणि इकडे यांचं खूप दिवसांचं टॉक्स राहिलं होतं ते पूर्ण करतायत. खूप दिवस झाले वर्ष झाले ते लोक भेटले नाहीये. त्यांना चान्स भेटलाय आता भेटायचा म्हणून भेटलेत आणि बोलत आहेत. आणि हे आमचं स्विमिंग पूल आहे जिथे आम्ही थोड्याच वेळाने जाणार आहे. हा वरचा फ्लोअर पाहिजे. आता मी तुम्हाला खालच्या फ्लोअर दाखवते की तिथे काय काय किती रूम्स आहेत कशा रूम्स आहेत. मोस्टली तर सगळ्या सेमच रूम आहेत सगळे नाही. बट हा ग्राउंड फ्लोअर आहे. ग्राउंड फ्लोअरवरती पण रूम्स आहेत 3 रूम्स आहेत. हा वाला हॉल आहे. ॲक्च्युली इथून एंट्रन्स आहे. इथून जेव्हा तुम्ही एंटर कराल ना एंटर केला की हा असा वाला व्ह्यू आहे. इथे सोफा वगैरे दिला त्यांनी. TV आहे. इथे पण सिटिंग एरिया आहे. थोडा लाईटचा प्रॉब्लेम ॲडजस्ट करून घ्या. अँड इकडे तुम्ही गेला की इकडे एक बेड आहे. हे पण छान वॉशरूम आहे इथे वाला. इथे हा तो डेस्क दिलेला आहे आणि हा गॅलरीचा व्ह्यू आहे. और उसके साथ हमारी एस्थेटिक गर्ल अंग्रेजी मैडम भी है. ब्यूटीफुल ब्यूटीफुल व्यू के साथ ब्यूटीफुल मॅडम हमारी. नाईस. इथे थोडं गरम वाटतंय ना म्हणजे फ्रेंड वरच्या फ्लोअरवरती थंड वाटतं इथे गरम वाटतंय. असं काही नाही आहे. ओके आता आपण नेक्स्ट रूमकडे. तर मग ही वाली रूम आहे. अँड त्याच्यानंतर इथे साईडला इथे हा किचन आहे छोटासा. पुढे अजून आलं तर इथे 2 रूम्स आहेत. ही रूम 1 आहे. सॉरी सेकंड नंबरची रूम आहे. 2 रूम ही एक रूम आहे. अँड ह्या रूमचा सेमच आहे इथे पण साईडला वॉशरूम आहे. येस. आता थोड्या वेळात आम्ही जेवण करायला जाऊया. अँड असा होता हा रूम टूर शॉर्टवाला. छान आहे रूम सगळेच. सो मज्जा येईल कारण की आम्ही फर्स्ट टाइम स्टेला पूर्ण ग्रुप आलाय. किती कोण नाही आलं फक्त निशांत आणि आकाश म्हणजे 2 मेंबर्स सोडले ना तो ऑलमोस्ट आमचा सगळा ग्रुप आहे. आणि इथे काय आहे बंद आहे हा दरवाजा. सो मग तेवढे 2 सोडल्यानंतर बाकी सगळा ग्रुप आहे आमचा. फर्स्ट टाइम आम्ही स्टे करतोय. सो खूप जास्त मजा येईल आम्हाला. आता तर आम्ही लंचसाठी स्पॉट्स शोधतोय की कुठे जाऊ शकतो आम्ही जवळ. तर मग जेवण वगैरे करू अँड देन वी आर डन. हां ऋतू काय करते बघा. तो है लंच ब्रेक पे. सो तब तक आराम करो फ्रेश हो जाओ और ब्लॉग देखो बस और कुछ नहीं. लटकून या तुम्ही लटकून. येस इथे थांब ना. दे इकडे स्टॉल. तिथून काढून आपण वरून. हात सोडू नका. तू हात नको सोडू. आता मी लंचला आलोय. वी हॅव केम फॉर लंच फायनली हिरकणीला. तर आम्ही आता खाऊन तुम्हाला सांगतो कसं आहे कसं नाही. नया नया न्यू त्यात काहीच मसाला पापड आला आमचा. सगळे व्हेजवाले. ते नॉनव्हेजवाले होते पण आता हे व्हेजमध्ये शिफ्ट झालेत. अँड खाणं चालू झालं. आणि गाइस खाना वाना खा के थोड़ा स्प्राइट का बॉटल लेके अभी हम जा रहे हैं. आणि आताच वास येतोय गाडीचा. त्यांना बसायचं आहे थारमध्ये बट लेकिन सबको भेटना आहे थार में. नाही मग चालत पण चालते. इथून चालत जायचं विलाला तसं पण चालेल. रिक्षा पण चालेल. आणि आपल्या केकचं काय झालं. कोण जाणार आहे केक आणायला. काहीच आम्ही दीप्तीचा आणि झोचा बर्थडे करतो. बिलेटेड बर्थडे. त्यासाठी एक गाडी जाईल पुढे जाऊन केक घेऊन येईल आणि दुसरी गाडी डायरेक्ट विलावर जाईल. अँड त्याच्यानंतर मग आम्ही स्विमिंग पूलमध्ये जाणार. खाना हो गया आहे. अँड इकडे तर आपण डायरेक्ट धुवास करून गेला. करतोय धुवास करून गेला. बाय गाईस एक गाडी गेली आहे दुसरी गाडी आली. सगळे पूलमध्ये मजा करतायत पण आम्ही नाही करत. इकडे आम्ही साऊंड पण लावलाय पण कॉपीराईट लागेल. कापतीयस तू पर काय बोलतो मला दार लागते. ओ भाई सगळ्यांचे कॅन्डिड व्हिडिओज काढते. मी इथं बसली आहे अशी
चांगली पाय टाकून ओ भाई आणि असं पाणी पडतं एवढं छान व्ह्यू आहे ना खूप मस्त आहे तेच पार पूर्ण गार लागते का मला वरती बस ना पण बघ किती छान वातावरण झालं थंड फायनली पुण्यात एवढी गरमी आहे ओ माय गॉड आता आपला टी ब्रेक झाला मग मी चहा घेतोय आणि याला एवढी छान हवा सुटली आहे आणि व्ह्यू बघा किती छान आहे त्या व्ह्यू मध्ये चहा पिणं म्हणजे गोवड खूप छान खूप 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 छान तिला म्हणजे सगळ्यांनी मस्त व्हिजिट करायला पाहिजे गाईस हे बघा कशाने इस्त्री चालली है स्ट्रेटनरनी इसको कहते हैं जुगाड़ ट्रिप पे आने के बाद ये जुगाड़ चल रहा है दिस गाय इज आयनिंग हिज शर्ट ते आवडतात आउटफिट आहे गाईस नाईस अँड नीट तर गाईस आम्ही चाललो रेडी होऊन गो कार्टिंगसाठी त्याच्यानंतर आम्ही डिनरला जाऊया गो कार्टिंग आणि मी असं थोडासा केलेला आहे मेकअप सकाळी हळवली होती माझं मी ढापली है अभी मैं आपको मिलती हूँ टैवच को कार्टिंग पे जहाँ पे आई विल शूट सम क्लिप्स जर पॉसिबल झालं तर अंधार वगैरे नसेल तर बिकॉज एवढा छान आपली क्लॅरिटी नाही आहे मला पूर्ण दिसते आणि तुम्हाला शेअर दाखवते ओ माय गॉड खूपच छान दिसतात आणि आता मी तुम्हाला व्ह्यू दाखवते ह्या टाइमचा आणि इथे फोटोशूट चाललंय गाईस हम रेडी आहे पण स्काय एवढा छान झालं अँड ओके हां सांग काय घेतलं वेस्ट साईड ओके अँड पॅन्ट FC रोड अच्छा ते वाला रेट युअर आउटफिट हा का झालं यांचं परत चालू फक्त गाड्या रोबोटिक्स काही पण मशीन्स याच्यावरच डिस्कशन असतं गाडीमध्ये पण हेच चाललं होतं आता पण हेच चाललंय यांचं आणि तिकडे बघा ती आवडती इकडे हे आवडतायत आणि इकडे हा फोन बघतोय आम्हाला खूप लवकर जायचं होतं पण आपण किती वाजता 8 वाजता चाललोय गो कार्टिंगला आणि ते 9 वाजता बंद होतं आणि 8 पण वाजून गेलेत आय थिंक सो गो कार्टिंगसाठी आलो आम्ही अँड आपली ॲस्थेटिक गर्ल वापस अपने ॲस्थेटिक लुक में आ गई ओके ब्रेक ॲक्सेलरेटर ओ माय गॉड गणपती बाप्पा आणि आम्ही आमचं गो कार्टिंग जस्ट करून आलो आणि एवढी मजा आली गो म्हणजे ना एकदम चुंबेश्वरी आहे एकदम खूप छान सीन्स आम्हाला कार चालवता येत नाही त्यामुळे हा एक्सपिरियन्स आम्हाला करता आला सो पण इफ यू डोंट ड्राईव्ह अ कार प्लीज बट नेक्स्ट टाइम परत कधी पण आपल्याला गो कार्टिंग चान्स भेटला तर ऑफकोर्स आम्ही तो घेणार आणि जाणार खूप मजा आली खूप 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 जास्त मजा आली खूप म्हणजे काय सांगायचं लाईफमध्ये फर्स्ट टाइम केलं आणि बेटर केलं कुठं धडकवलं नाही काय नाही केलं काय नाही अडकली नाही काय नाही एकदम राईट टर्न घेतले खूप मजा आली आता आमच्या बाकीचे फ्रेंड्स करताय तर मी तुम्हाला थोडंसं दाखवते ते हा असा ट्रॅक आहे आणि असे कम्प्लीट आम्हाला 4 लॅप्स भेटले या साईडला या ऋतू आली ओ माय गॉड अथर्व आला
सृष्टी आली सृष्टी आणि ना यातून आहे ना ऋतू गेली इकडे आणि आमचे व्हिडिओज काढलेत आता यांचं पण संपून जाईल लॅब याचा जाऊन संपलाय ऋतूने गाडी धडकवली तिथं जाऊन तिथं वाटलं नव्हतं नाही एक्सपिरियन्स कसा होता छान होता मजा आली ना मजा आली ना सगळ्यात जास्त तरी चालवली हीच पळवली माझी तारीफ सगळे करतील इथं येस करतायत आणि ऋतूची कॅब बघा दाखव ना हे टॅग हे काढून देतात ना तर ती तशीच घेऊन आली आहे फ्री मध्ये आणली आहे नाही कोण म्हणलं मग पैसे दिले आणलेली. अच्छा पैसे दिलेत पण टॅग काढायचं राहून गेलं टॅग पण काढलंय मी कसलं राहिले तसलं हे काढून घ्यायचं ना मग आता त्यांच्याकडे राहायचं त्यांनी बिल परत चेक केलं ना ऑनलाईन बिल येतं त्यामध्ये आणि हो. मग घरी आल्यावर बघितलं मी खूप एक्साइटेड होते कॅबसाठी बघितलीच नाही तशी काय घेऊन ओके इथे येऊन पण फोटो काढतायत जेवायला आले तर वी आर हियर